नमस्कार. आता आपण आज डॉन बॉस्कोच्या साईटवर आलेलो आहे. डॉन बॉस्को स्कूल आहे अहमदनगरमध्ये. तर इथे ही जी आहे एक साधारण 24-25 किलोवॅटची काहीतरी सिस्टीम आहे. इथे टोटल आपण 72 पॅनल्स लावलेले आहे. एक पॅनल जो आहे तर तो 335 वॅट पीकचा आहे. पॅनल जर पाहिले तर हे पॉलिक्रिस्टल पॅनल्स आपण लावलेले आहे. हे पॅनल जर पाहिले तुम्ही तर थोडेसे ब्लूइश रंगाचे असतात. या अशा पद्धतीने हे पॅनल्स दिसतात. आता हा जो आहे तर असा हा एक सेल आहे. तर टोटल असे व्हर्टिकली जर पाहिले तर 12 सेल्स येतात आणि जर तुम्ही हॉरिझॉन्टली जर पाहिले तर 6 सेल्स असतात. मग तुम्ही 12 गुणिले 6 जर केलं तर 72 सेल्स याच्यामध्ये आहे. पॅनलचा डायमेन्शन जर पाहिला तर असा 2 मीटरचा आहे आणि असा 1 मीटरचा आहे. पॅनल्स लावण्यासाठी आपण आता इथे जीआयचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे. खाली जर तुम्ही पाहिलं तर हे जीआयचं स्ट्रक्चर आहे. आता जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याला आपण सिमेंटचे ब्लॉक्स करून घेतलेले आहे ह्या पद्धतीने आणि आपण त्या पद्धतीने पॅरापिटला पण फास्टनिंग करून घेतलेलं आहे. आता यांच्यातलं जर डिस्टन्स पाहिलं दोन तुमच्या स्टँडिंग सपोर्ट्स मधलं जर डिस्टन्स पाहिलं तर साधारण 2.5 मीटरचं आहे. तर आता आपण हे डिस्टन्स जर 2.5 मीटरच्या पेक्षा जास्त जर घेतलं, समजा आपण 3 मीटरवर जर गेलो तर हे जे पर्लिन्स असतात जिथे आपण हे पॅनल्स माउंट केलेले तर याच्यामध्ये वाक पडतो. आता हे पर्लिन्स आहे, जसं की आता हे पर्लिन्स जे आहे यांच्यामधलं जर डिस्टन्स याच्यातलं जर गॅप जर वाढला तर याच्यामध्ये हे झोळ पडतो. त्याच्यामुळे असं रेकमेंडेड असतं की पॅनल्स हे जे स्टँडिंग सपोर्ट जे आहे तुमचे त्याचं डिस्टन्स जे पाहिजे तर ते 2.5 मीटर एवढंच पाहिजे. आपण जर हे याचं डायमेन्शन जर पाहिले, याला आपण कॉलम म्हणतो स्टँडिंग सपोर्टला. तर हा कॉलम जो आहे तर हा जीआयचा कॉलम आहे. तर हे साधारण तुमचा 3.5 आहे, म्हणजे 3 इंच बाय 1.5 इंचचा हा स्टँडिंग सपोर्ट आपण घेतलेला आहे. आता स्टँडिंग सपोर्टची हाईट जर पाहिली तर हाईट घेताना आपण याची काळजी घेतली पाहिजे की सोलर पॅनल्सची जे आहे तर हे पॅरापिटच्या वर गेले पाहिजे. जर सोलर पॅनल्स पॅरापिटच्या वर नसतील जात, जर हे आपण हाईट याची कमी असली असती तर सूर्य ज्यावेळेस त्या बाजूने जातो तर ह्या पॅरापिटची जी शॅडो आहे तर ती सोलर पॅनल्सवर पडते. त्याच्यामुळे असं रेकमेंडेड असतं की सोलर पॅनल्सची ही जी हाईट आहे तर ही पॅरापिटपेक्षा उंच पाहिजे. स्लोप जर पाहिला साधारण आपण एक 12 डिग्रींच्या आसपासचा स्लोप घेतलेला आहे. रेकमेंडेड स्लोप जो आहे तर तो साधारण तुमचा 18 डिग्री एवढा पाहिजे. पण आता बिल्डिंगच्या हाईटमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण एक साधारण 12 डिग्रीचा अँगल घेतलेला आहे. प्रॉपर ही साऊथ डायरेक्शन आहे. तुम्ही जर पाहिलं तर 18, 18, 18, 18 अशा पॅनल्सच्या ह्या 4 लाईन्स आपण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता ही माउंटिंग जी केलेली आहे आपण तर याला आपण स्ट्रट चॅनल्स असं म्हणतो. हे स्ट्रट चॅनलवर आपण याची माउंटिंग केलेली आहे. याला आपण पर्लिन्स म्हणतो. म्हणजे हे आडवे जे आहे याला आपण पर्लिन्स म्हणतो. उभं जे आहे तर याला आपण स्टँडिंग सपोर्ट्स म्हणतो, कॉलम्स म्हणतो. आडवं जे आपण टाकलेलं असतं तर त्याला आपण राफ्टर म्हणतो. राफ्टर आणि स्टँडिंग सपोर्ट जे आहे तर ते तुमचं सेम डायमेन्शनचं असलं तर ते बरं पडतं. नाहीतर मग राफ्टरचं स्पॅन जास्त असल्यामुळे त्याच्यात पण एक झोळ पडून जातो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता हे पॅनलचे स्पेसिफिकेशन जर पाहिल्या तर हे टाटा पॉवरचे सोलर पॅनल्स आहे. साधारण 335 वॅटचे पॅनल्स असतात. आता आधी जे पॅनल्स यायचे हे पॉलिक्रिस्टल पॅनल्सच असायचे 335 वॅटचे. त्याचा जो जंक्शन असायचा तर हा जंक्शन इथे ह्या टोकाला असायचा आणि याचे जे वायर्स पण ज्या असायच्या म्हणजे पॅनलच्या ज्या वायर असायच्या तर ते साधारण 1 मीटर याची लेंथ असायची. पण आता काय कॉस्टिंग कमी करण्याच्या हिशोबाने आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग देण्याच्या हिशोबाने हे पॅनलची जे केबलची जी लेंथ आहे तर ही पण आता कंपन्यांनी कमी केलेली आहे. याच्याच बरोबर जर पाहिलं तर याची जी थिकनेस जी आहे पॅनल्सची तर ही आधी जी यायची तर ही 35 mm ची असायची. ती पण आता कमी करून काही पॅनल्स बायफेशियल पॅनल्स आत्ताचे जर पाहिले तुम्ही मोनोपर्क टेक्नॉलॉजी 144 सेल्सचे तर हे पण जे येतं तर ते साधारण 30 mm पर्यंत थिकनेस येते. त्याच्यानंतर दुसरं, आधी ही जी काच जी असायची वरची सोलर पॅनल्सची तर याची थिकनेस एक साधारण काहीतरी मला वाटतं 4 mm 5 mm एवढी असायची. आता याची थिकनेस जी आहे परत तेच कॉस्टिंग कमी करण्याच्या हिशोबाने हे साधारण 3 mm ची आता घेण्यात आलेली. ही जी ग्लास आहे तर ही टफन ग्लास आहे. याला आपण कुठे जरी हात वगैरे जर लावला तर याला करंट वगैरे बसत नाही. करंट का बरं नाही बसत तर आपण बऱ्यापैकी सगळ्या साईटवर ही पॅनल टू पॅनल आपण आर्थिंग प्रोव्हाइड केलेली. हे जर पाहिलं तर इथं तुमचं आहे ना आर्थिंगसाठी पॅनलला मध्ये काही हे दिले जातात, होल्स दिले जातात. तर इथं आपण पॅनल टू पॅनल याची लुपिंग केलेली आहे आणि एका ठिकाणी कुठून तरी आपण स्ट्रक्चरची आर्थिंग घेतलेली आहे. तर हे झालं अशा पद्धतीने आपण हे डीसी साईडचं जे झालं तर 24 ते 25 किलोवॅटची काहीतरी ही साईट निघते. आपण तुम्ही त्याचं हे करून पहा, 72 गुणिले 335 जर केलं तर काहीतरी 24 पॉईंट काहीतरी मला असं वाटतं एक फिगर येते. तेवढ्या किलोवॅटचं आपण डीसी साईड केलेली आहे. इथे इन्व्हर्टर जो लावलेला आहे तर तो 20 किलोवॅटचा आहे.
आता 20 किलोवॅटचा आपण कुठलाही इन्व्हर्टर लावताना तर त्याला 50% ओव्हरलोडिंग कॅपॅसिटी असते. तर म्हणजे तुम्ही जर 20 किलोवॅटचं इन्व्हर्टर लावताय तर त्याला जास्तीत जास्त तुम्ही 30 किलोवॅट पर्यंत पॅनल्स लावू शकतात. पण आपण फ्लेअर्स सोलरमध्ये आपण काय करतोय की 35% वर ओव्हरलोडिंग करत नाही. त्याच्यामुळे मे बी इथं आणि इथली रिक्वायरमेंट पण पाहून आपण असं सजेशन दिलेलं होतं की तुम्ही 20 किलोवॅटचे इन्व्हर्टर लावा. 20 किलोवॅटच का बरं? कारण की 20 किलोवॅटच्या वर जर तुम्ही गेले तर तो टॅरिफ तुमचा चेंज होतो. त्याच्यानंतर तुम्हाला पीक आवर्सचं इलेक्ट्रिसिटी बिल भरावं लागतं. त्याच्यामुळे जर कोणाला जर 25 किलोवॅटची, 26 किलोवॅटची, 27 किलोवॅटची जर सिस्टीम लागत असेल तर तुम्ही त्याला असं रिकमेंड करत जा की सर तुम्ही इन्व्हर्टर 20 किलोवॅटचं लावा. भले त्याला तुम्ही ओव्हरलोड करून 25 किलोवॅट किंवा 26 किलोवॅटचे पॅनल्स लावा. जर त्याची रिक्वायरमेंट 27-28 किलोवॅटची जर जात असेल तर भले तुम्ही 2-3 किलोवॅट सिस्टीम त्याला कमी रेकमेंड करा, पण त्याला 20 किलोवॅटचे हे करा, कारण की त्याचं पीक आवरचे जे चार्जेस आहेत तर ते झिरो होऊन जातात. सिमेंटचे ब्लॉक्स आपण इथे तयार केलेले आहे. आता भरपूर वेळा काय होतं की वॉटरप्रूफिंग केलेली असते. वॉटरप्रूफिंगवर जर तुम्ही ड्रिल केलं तर जो कोणी इंजिनियर असतो किंवा ज्याने कोणी वॉटरप्रूफिंगचं काम केलेलं असतं तर तो त्याची गॅरंटी वॉरंटी घेत नाही. कारण की आपण भले आपल्याला असं वाटतंय की आपण इथे फास्टनिंग करतोय, पण त्या फास्टनिंगमुळे त्याचे 4 फूट लांब, 20 फूट लांबपर्यंत त्याच्या क्रॅक्स वगैरे जाऊ शकतात. ते व्हायब्रेशनमुळे तो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, ज्याही वेळेस ड्रिल करतो तर त्याच्यामध्ये एक MYK म्हणून एक हार्डनर, एक लिक्विड असतं, तर ते आपण टाकतो आणि ते काहीतरी मला वाटतं 1 मिनिटाच्या किंवा अर्ध्या मिनिटामध्येच त्याचा दगड होऊन जातो, म्हणजे सिमेंट होऊन जातो. तर आपण इथे याच्या आता हे तर तुम्हाला दिसणार नाही, मी एखाद्या दुसऱ्या साईटवर तुम्हाला दाखवेल. पण आता हे जे केलेलं आहे तर साधारण 1 फुटांचा आपण सिमेंटचा ब्लॉक आपण त्याच्यावर केलेला आहे. 4 फास्टनर्स आपण लावलेले आहे आणि त्याच्यावर हा सिमेंटचा त्याच्यावर हा स्टँडिंग कॉलम आपण याच्यावर लावलेला आहे. या पद्धतीने आपण सिमेंटचे ब्लॉक्स करतो. जर तुम्ही बाकी सगळीकडे जर पाहिले तर प्रॉपरली ॲस्थेटिकली दिसायला पण ते सिमेंटचे ब्लॉक्स आपण असे तयार केलेले आहेत. दुसरी एक गोष्ट, महत्वाची जी गोष्ट आहे, सोलर सिस्टीम ज्यावेळेस आपण लावतोय ठीक आहे त्याच्यात आउटपुट तर आपल्याला मिळतं, पण ॲस्थेटिकली दिसायसाठी सोलर सिस्टीम चांगल्या पद्धतीने पण केली पाहिजे. आता जर तुम्ही ही सोलर सिस्टीम जर पाहिली तर आम्ही प्रॉपर लाईन दोरीमध्ये ही सोलर सिस्टीम लावलेली आहे. कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की पॅनल खाली आलेला आहे किंवा वर गेलेला आहे. प्रॉपर एका लाईनीमध्येच आपण सोलर सिस्टीम लावलेली आहे. त्याच्या खालच्या वायर्स पण जर तुम्ही पाहिल्या, इव्हन आता ह्या सोलर पॅनलच्या ज्या वायर असायच्या तर त्या साधारण 1 मीटर ह्या अंतरावर असायच्या. आता आम्ही त्याच्यासाठी काय केलेलं आहे तर प्रॉपर केबल टाईजने ते कनेक्ट करून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथून खालून कुठेही जरी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वायर्स खाली लोंबलेला दिसणार नाही. हे झाल्यानंतर प्रॉपर त्यांचं स्ट्रिंग्स केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं, आता आपण सोलर पॅनल्सचं आयुष्य आपण जे म्हणतोय तर ते 25 वर्ष आहे, पण याच्यानंतरचं बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या 25 वर्ष खरंच टिकतील की नाही. नाहीतर काय होतं, सोलर सिस्टीम लावली जाते, त्याच्यानंतर वायरचा प्रॉब्लेम आला, फ्यूजचा प्रॉब्लेम आला, त्या DCDBत ACDBत काही प्रॉब्लेम झाला. ह्या कशामुळे होता, ही वर्कमनशिपमुळे ते प्रॉब्लेम्स येतात. आता इथं अजून एक जर आपण पाहिलं तर हे जसं कंड्युटिंग होती बाहेर, म्हणजे आम्ही बाहेर ज्यावेळेस आपण तुमच्या वायर्स वगैरे जातात तर त्याचं इन्सुलेशन खराब होऊ शकतं उन्हाने. तर इथं आम्ही काय केलेलं आहे, प्रॉपर ह्या ज्या वायर्स आहेत तर त्या व्हाईट कलरच्या ह्या HMS किंवा MMSचा हा पाईप आहे व्हाईट कलरचा, तर हे याच्यातूनच आपण कंड्युटिंग करून घेतलेली आहे. आणि जर ते पाहिले तर ह्या भिंतीने ह्या केबल्स याच्यामध्ये इथे मध्ये जे आहे तर ते इन्व्हर्टर आपण सेटअप केलेला आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर इन्व्हर्टर सेटअप केलेला आहे. तो जर पाहिला तर तो लाइटनिंग अरेस्टर आहे. लाइटनिंग अरेस्टरसाठी आता हा एक कन्व्हेन्शनल लाइटनिंग अरेस्टर आहे कॉपरचा. तर ह्या लाइटनिंग अरेस्टर एक साधारण एवढा एरिया तो कव्हर करतो. त्याचं आर्थिंगच्या पट्ट्या लावून खाली आपण आर्थिंग केलेली आहे. आर्थिंगकडे पण आपण जाऊ. पहिले आता तुम्हाला आता इन्व्हर्टर साईड दाखवतो. आता तुम्ही DC साईड तर पाहिली, आता आपण येऊ AC साईडला. AC साईडला जसं की आपण पाहिलं, हा टाटा पॉवर सोलरचा हा सोलिस कंपनीकडनं हा इन्व्हर्टर सप्लाय केला गेलेला आहे. आता हा इन्व्हर्टर समजा इन केस जर तुम्ही बाहेर डायरेक्टली सोलिस कंपनीकडनं घेतला त्यावेळेस त्यांची वॉरंटी 5 वर्षांची यायची. टाटा पॉवर सोलरकडनं आपण तो जर इन्व्हर्टर जर घेतला तर त्याची वॉरंटी आपल्याला 10 वर्षांची येते. तर टाटा पॉवर सोलर 10 वर्षांची वॉरंटी का बरं देतं, कारण की त्यांच्या SOP प्रमाणे आपण सोलर सिस्टीम इन्स्टॉल केलेल्या असतात. आता हा टाटा पॉवरचा इथे लोगो दिसलेला आहे. जर तुम्ही जनरेशन वगैरे जर तुम्ही चेक केलं याच्यामध्ये तर हे आता आम्ही हा व्हिडिओ जो शूट करतोय, आता हा पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर आज इथे साधारण 56 युनिट्स तयार झालेले होते आणि कालचं जर पाहिलं तर थोडंफार बऱ्यापैकी ऊन होतं, तर इथे 90 युनिट झालेले होते. आता साधारण तुम्ही 24-25 किलोवॅटची जर सिस्टीम पाहिली, गुणिले 4 जर केलं तर 100 युनिट्स आपले दिवसाभरामध्ये तयार झाले पाहिजे. पण उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर यांचं 25 युनिट पासून तुमचं साधारण 125च्या आसपास किंवा 150च्या आसपास याचं जनरेशन जात होतं. म्हणजे साधारण 5 ते 6 युनिट्सनी पण याचं जनरेशन होतं.
आता त्या ज्या केबल ज्या आलेल्या होत्या तुम्ही मागून भिंतीवरून जे पाहिलेल्या होत्या, तर ह्या DCDB मध्ये आल्या. DCDB मध्ये जर पाहिलं तर तुम्ही टोटल 4 स्ट्रिंग्स आहे. आता या 4 स्ट्रिंग्स मध्ये तिन्ही प्रोटेक्शन्स आपण दिलेले आहे. जसं की फ्यूजचा एक दिलेला आहे, हा MCB आहे आणि हा SPD आहे. फ्यूजचं जे काम असतं तर फ्यूज हा डायरेक्टली ट्रिप होत नाही, डायरेक्टली उडून जातो. मग आपल्याला फ्यूज एक रिप्लेस करावा लागतो. MCBचं पण करंट साईडचंच प्रोटेक्शन असतं, त्यात काही प्रॉब्लेम झाला तर तो ट्रिप होतो, आपल्याला परत ते ऑन करून घ्यावं लागतं. SPD व्होल्टेजसाठी तुम्हाला प्रोटेक्ट करतं. इन केस व्होल्टेज जर DC साईडने जर काही प्रॉब्लेम झाला तर हे SPD तुमचे उडून जातात. तर हे व्होल्टेज साईडने प्रोटेक्शन आहे. हे DCDB मध्ये एक प्रोटेक्शन दिलं गेलं. हे सर्व प्रोटेक्शन्स हे एका इन्व्हर्टरमध्ये असतात, पण आपण DCDB सेपरेट का बरं लावतोय? उद्या इन्व्हर्टरमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये. इन्व्हर्टरमध्ये जर प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली आपल्याला कंपनीला कॉन्टॅक्ट करावा लागतो. आपल्याला स्वतःहून इन्व्हर्टर खोलायला वगैरे खोलता येत नाही कंपनीला विचारल्याशिवाय. तर मग DCDBचं प्रोटेक्शन आपण दिलेलं आहे. DCDB मधून समजा जर गेलं तर ते इन्व्हर्टरमध्ये येतो आणि इथं DC करंट येतो. हे 4 स्ट्रिंग्स परत इथं आलेले आहे. यांचं रूपांतर AC मध्ये होऊन आपण ACDB ला सप्लाय दिलेला आहे. आता या इन्व्हर्टरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे आपण हे ऑनलाईन मॉनिटरिंग पण आपण याची केलेली आहे. हा इन्व्हर्टर तुम्हाला DCचा AC मध्ये कन्वर्ट करतो आणि तो आहे ACDB. ACDB हा टाटा पॉवर कडनं सप्लाय केलेला असतो. याच्यामध्ये पण तुमचे 2 प्रोटेक्शन्स दिलेले आहे. एक SPDचा आहे, हा AC SPD आहे आणि हा AC MCB आहे. म्हणजे जर करंट साईडला जर काही झालं तर हा ट्रिप होतो आणि हा व्होल्टेज साईडला प्रोटेक्शन देण्यासाठी. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आर्मर्ड केबल आपण टाकलेली आहे, ती बाहेर गेलेली आहे. सगळ्यांना सेपरेट आपण अर्थिंग इथे देतो. म्हणजे इन्व्हर्टरला आपण अर्थिंग दिलेली आहे, AC साईडला एक अर्थिंग दिलेली आहे, DC साईडला आपण अर्थिंग दिलेली आहे. तर ह्या हिशोबाने प्रोटेक्शन्स दिलेले आहे. हे इन्व्हर्टर IP67 रेटेड असतात. म्हणजे उद्या जर काही प्रॉब्लेम आला, म्हणजे वॉटरप्रूफिंग किंवा काही जर प्रॉब्लेम झाला तर हे त्याला हँडल करू शकतात. या पद्धतीने इन्व्हर्टर्स असतात. यांचं जर डिस्टन्स जर तुम्ही पाहिलं तर साधारण तुमचं जे डिस्टन्स पाहिजे तर ते साधारण 1 फुटाने एवढं तरी अंतर पाहिजे ह्या तिन्ही यांच्यामध्ये दिसण्यासाठी. हे केबल ट्रे मधून आपण गेलेलं आहे. हा PVC केबल ट्रे जो आपण इंडोर वापरतो. आउटडोर जर असेल तर मग आपण मेटलचा केबल ट्रे वापरतो. या हिशोबाने आपण फास्टनिंग वगैरे करून याच्यात लावलेलं आहे. आर्मर्ड केबल ही याला आपण आर्मर्ड का बरं म्हणतो? कारण की याला एक आर्मर मेटलचं जे आहे तर ते आर्मर दिलं जातं. ही फ्लेक्झिबल केबल वेगळी असते, ही इझिली मोडत नाही. म्हणजे याच्यावर कोणी पाय दिला, कोणी मारलं तर ही इझिली ब्रेक होत नाही. कोणी कट करायचा प्रयत्न केला तर याला ते प्रोटेक्शन असतं. तर आर्मर्ड केबल अशा पद्धतीने ACDBतून बाहेर आलेली आहे आणि हे जर पाहिलं याची मदत घेऊन तिथून खाली डायरेक्टली ती मीटर पाशी गेलेली आहे. आता आपलं मीटरचं आपण कव्हर करू. केबल वरून जर पाहिली तर ती बिल्डिंगवर ना हे आपण केबल ट्रे टाकलेला आहे. त्याच्यातून जी आहे तर ती इथे जनरेशन मीटरमध्ये आलेली आहे. आता ॲक्च्युली हे लॉक केलेलं आहे. शाळेचा टाइम संपलेला आहे त्याच्यामुळे मग इथे कोणी नाही आहे. पण ठीक आहे, याच्यामध्ये जनरेशन मीटर आहे आणि हे नेट मीटर आहे. जर तुम्ही याच्यात जर हात घालून जर पाहिला तर हे बटन्स आपल्याला असे हे दाबता येत आहे. आता हे पाहिले तर त्याचा सिरियल नंबर येतो. त्याच्यानंतर आता हे वेनसडे आहे, 26/6 म्हणजे 26 जून आहे. हे त्याच्यानंतर हे जे करंट आणि व्होल्टेजेस त्याचे येत आहे, फ्रिक्वेन्सी आली. त्याच्यानंतर हे ॲव्हरेज. आता नेट जर पाहिलं तर यांचे -45,591 युनिट्स आहे. म्हणजे यांचे MSCB कडे युनिट शिल्लक आहे. आता हे नेमकं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय झालेलं आहे की वापर यांचा झालेला नाही, त्याच्यामुळे बरेचसे हे झालेलं आहे. हे जर पाहिलं तर 8,586 युनिट्स यांनी इम्पोर्ट करून घेतलेले आहे आणि आपण यांना जे दिलेले आहे एक्सपोर्ट जे केलेले आहे, एक सेकंड, एक्सपोर्टमध्ये तो दुसरा क्वाड्रंट येतात, 2 क्वाड्रंट्स येतात. ते रिडिंग्स घेताना KWH ची आपण घ्यायची आहे, KVH किंवा KVA किंवा KVRH. तर ह्या रिडिंग्स आपल्याला घ्यायच्या नाही. फक्त 3च रिडिंग्स महत्त्वाच्या आहे, इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि नेट. रिडिंग्स साधारण 50 ते 60 रिडिंग्स याच्यामध्ये असतात. आणि हे जे आहे 54,177 तर हे एक्सपोर्ट केलेलं आहे. मग त्याच्यामुळे त्यांचं इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट तेवढं त्यांना लाईट बिल आलेलं आहे.